नमस्कार मित्रांनो, मी दीपाली साठे आणि दैनिक बोंबाबोममध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. आज म्हणजे 4 जानेवारी रोजी नवीन वर्षाची सुरुवात अगदी भन्नाट झालेली आहे. कारण ज्या चित्रपटाची आपण गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत आहोत, असा रणपती शिवराय स्वारी आग्रा या चित्रपटाची पहिली झलक आज आपल्यासमोर आलेली आहे. चित्रपटातील शिवाजी महाराजांच्या भूमिकेत कोण असणार आहे, तसेच चित्रपटात कोणती स्टारकास्ट असणार आहे, या सगळ्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे. आणि आज आपल्यासमोर आहेत दिग्पाल लांजेकर सर, जे या शिवराय अष्टकातील ज्यांनी सुरू केलं त्यांच्यासोबत आज आपण गप्पा मारणार आहोत. सर, तुमचं दैनिक बोंबाबोममध्ये खूप खूप स्वागत आहे. जय शिवराय. आत्तापर्यंत सर अष्टकातले 5 पुष्प झाले आणि हे 6वं पुष्प आहे. सगळ्यांनाच खूप उत्सुकता लागलेली आहे. जसं तुम्ही मगाशी म्हणालात की सगळे म्हणत होते 2 वर्ष झालेले आहेत, कधी पुढचं पुष्प येणार, कधी पुढचं पुष्प येणार. तर या चित्रपटाबद्दल एक खास गोष्ट काय सांगाल की जी मागील चित्रपटांपेक्षा खूप वेगळी आहे? एक तर म्हणजे तांत्रिक सफाई जास्त आम्ही पण शिकत चाललो आहे प्रत्येक चित्रपटात गणित की काय व्हायला पाहिजे, कसं व्हायला पाहिजे आणि मग ते तांत्रिक सफाईने काम करायचा प्रयत्न अधिक करतो आहोत. शिवाय अनेक नवीन कलाकार याच्यामध्ये आपल्याला आपल्या या टीमबरोबर या कुटुंबामध्ये सामील झालेले दिसतात. जसं पुनीत इत्सार साहेब आहेत की जे हिंदीतलं खूप मोठं नाव आहे, किंवा अभ्यंग कुवळेकर असतील, किंवा अमिषा ठाकूर असतील, किंवा अभिलाष चौधरी असतील, अशी खूप मोठी मोठी नावं चित्रपटात आपल्याला सामील झालेली दिसतात या कुटुंबामध्ये. आणि त्यामुळं एक नाविन्यपूर्ण एक फ्रेश लुक याला असेल. प्रचंड मोठा कॅनव्हास मांडायचा प्रयत्न आम्ही याच्यातनं केलेला आहे. म्हणजे दख्खनपासनं राजस्थानपर्यंत, राजस्थानपासनं आग्र्यापर्यंत, आग्र्यापासून अशी जी विस्तृत राजकारणाची कथा आहे त्यातली, ती मांडायचा प्रयत्न या चित्रपटातून दिसणार आहे. त्यामुळे अतिशय भव्य स्वरूपात मांडायचा हा प्रयत्न आहे. तो मला असं वाटतं की प्रेक्षकांना यावेळेस नक्की अजून आवडेल. जसं की तुम्ही आत्ता म्हणालात की दख्खन, अगदी राजस्थान, म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन तुम्ही या चित्रपटाचं शूटिंग केलेलं आहे. तर महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यानंतर कोणत्या अडचणींना सामोरे जावं लागलं का? किंवा कशाप्रकारे महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन वेगळ्या प्रकारे तुम्ही चित्रीकरण केलं या चित्रपटाचं? राजस्थानमध्ये शूटिंग करत असताना वाळवंटात जो अनुभव येतो आपल्याला नेहमी की फार वेगवेगळ्या प्रकारचं तापमान मिळतं आपल्याला. रात्रीचा भाग जो असतो तेव्हा प्रचंड थंडी असते तिथे. आमची टीम जेव्हा तिथे दाखल झाली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6चा कॉल टाईम होता, तेव्हा ज्या रिसॉर्टमध्ये थांबलो होतो, खूप सुंदर रिसॉर्ट होतं. आणि परंतु तिथे अचानक काहीतरी त्यांच्या यंत्रणेत बिघाड झाला आणि आम्हाला थंड पाण्याने आंघोळ करावी लागली. आणि 4:30-5ला कधीची गोष्ट, कोणत्या महिन्यांमधली ही गोष्ट असावी? ही नोव्हेंबरच्या सुरुवातीची गोष्ट. म्हणजे थंडी होती तिथे प्रचंड. हो. आणि त्या थंडीमध्ये आम्ही सगळा क्रू थंड पाण्याने आंघोळ करून तिथे 6 वाजता हजर होता. आणि मग एकदम 2 तासामध्ये प्रचंड तापमान वाढलं. अशा प्रकारे खूप त्याच्यामध्ये व्यस्त ज्या गोष्टी आहेत वातावरणातल्या, त्याला तोंड द्यावं लागलं. आणि ते गृहीत होतं. म्हणजे शिवाजी महाराजांचा चित्रपट मांडायचा म्हणजे सोपी गोष्ट नाही. त्यात या अडचणी येणारच आणि शिवछत्रपतींचं स्मरण करून त्याला सामोरं जावं लागणारच, हे आपल्याला गृहीत धरावं लागतं. बऱ्याच दिवसापासून शिवाजी महाराजांच्या भूमिकेत नक्की कोण असणार आहे याची सगळ्यांना उत्सुकता होती आणि अखेर सगळ्यांना कळलं आहे की अभिनेते अभिजित श्वेतचंद्र सर या शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. तर त्यांच्या कास्टिंगबद्दल काय सांगाल की तुम्हाला वाटलं की अभिजित सरच या शिवाजी महाराजांच्या पात्रासाठी अगदी योग्य प्रकारे शोभून दिसतील? मुळामध्ये ह्यातले कुठलेही निर्णय मी एकटा नाही घेत. तर संपूर्ण कुटुंब जे आहे, जसं मृणाल कुलकर्णी आहेत, अजय पुरकर आहेत, समीर धर्माधिकारी आहेत, असे सिनियर कलाकार पण या सगळ्या याचा भाग आहेत. अनेक इतिहासकार या कुटुंबाचा भाग आहेत. त्यामुळं आमच्यामधला कोण चेहरा याच्यासाठी चांगला राहील. कथा जी आहे ती कथा ज्या काळात घडते त्या काळात छत्रपतींचं वय 36 वर्षांचं होतं आणि अभिजित बरोबर 36 वर्षांचा हा योगायोग आहे त्याच्यामधला. तर त्यामुळे अभिजितचं कास्टिंगच्या दृष्टीने विचार व्हायला सुरुवात झाली. मग गेटअप सुरू झाले आणि त्या गेटअपच्या जवळजवळ 10 ते 12 वेगवेगळ्या लुक टेस्ट पुण्यात, मुंबईत, अभिनयाच्या टेस्ट, हे सगळं सुरू झालं. आणि मग त्यातनं वेगवेगळ्या टप्प्यावर अभिजित स्वतःला प्रूव्ह करत गेला. आणि सर्वोत्तम घोडेस्वारी करतो, उत्तम फाईट्स करतो, दमदार शरीरयष्टी, प्रसन्न व्यक्तिमत्व, त्याच्या डोळ्यामध्ये एक निरागसता आहे. या सगळ्या गोष्टींच्या ह्याच्या पटलावर तो अत्यंत तावून सुलाखून त्यांनी ही भूमिका मिळवली. त्याला छत्रपतींचा आशीर्वाद मिळाला असं आम्ही सगळे मानतो. कारण ही भूमिका मिळणं
म्हणजे छत्रपतींचा आशीर्वाद आहे असं आम्हाला वाटतं. हो म्हणजे नक्कीच तुम्ही जसं म्हणालात की सरांची शरीरयष्टी अगदी जेव्हा त्यांची एंट्री झाली तेव्हा अक्षरशः अंगावर शहारे आले होते. खूप सुंदर अशी त्यांची भूमिका झालेली आहे. सो सर गणपती शिवराय या सिनेमासाठी दैनिक बोंबाबोमच्या टीमकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? रणपती शिवराय सॉरी आग्रा हे तुम्ही सगळे वाट बघत असलेलं शिवराज अष्टकाचं 6वं चित्रपुष्प आता तुमच्या भेटीला 30 जानेवारीला येणार आहे. गेले 2 वर्ष तुम्ही ज्या पद्धतीने मला आग्रह करत होतात, प्रेम दाखवत होतात, कधी प्रेमळपणे दटावत होतात की अरे कधी, तर आता त्याचं उत्तर मिळालेलं आहे. तर 30 जानेवारीला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन शिवनामाचा गजर जरूर करा. जय शिवराय. जय शिवराय.